हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मलाई पनीर रेसिपी। एवढी टेस्टी आणि एवढी भारी झाली होती ना, तुम्हाला सांगताना सुद्धा म्हणजे असं कसं कळत नाही आहे की कसं सांगावं तुम्हाला। तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा। तुम्ही हॉटेलमध्ये जाणार सुद्धा नाही, एकदम हायजेनिक पद्धतीने। आणि तुम्ही फक्त टेस्टसाठी म्हणून हॉटेलमध्ये जाता, टेस्ट तुम्ही जे हॉटेलमध्ये भेटणार नाही त्यापेक्षाही चांगली टेस्ट तुम्हाला घरी मिळणार आहे एकदा तुम्ही जर या पद्धतीनं मलाई पनीर जर बनवली तर। त्यासाठी ते 2 मीडियम साईजचे कांदे स्लाइसमध्ये कापून घेतलेली आहे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहे, 15 ते 20 लसूण सोलून घेतलेली आहे, 15 ते 20 काजू घ्यायचा आहे, 4 ते 5 आपल्याला बदाम घ्यायचे आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि इकडे खडे मसाले घेतलेले आहे। खडे मसाल्यामध्ये काळी मिरी, लवंग, एक भेंडी विलायची, 2 हिरवी विलायची आणि थोडंसं आपल्याला एक स्टारफूल घ्यायचं आहे। कढई तापण्याकरिता ठेवलेली होती, कढई व्यवस्थित गरम झाली आहे, त्यामध्ये 1 चम्मच तेल ॲड करायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये स्लाइसमध्ये कापून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे, कांदा 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये काजू ॲड करून घ्यायचे आहे, लगेच आपल्याला लसणही ॲड करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये मी खडे मसाले ॲड करून घेते बघा, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळ्या मिऱ्या, 2 हिरवी इलायची, 1 भेंडी इलायची आणि 1 चक्री फूल ॲड केलेला आहे। आता सगळा मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे। थोडंसं कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाला की आपल्याला त्यामध्ये स्लाइसमध्ये कापून घेतलेले टोमॅटो ॲड करून घ्यायचे आहेत। टोमॅटो ॲड केल्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर परत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो कांदा सॉफ्ट होईपर्यंत हा मसाला आपल्याला शिजायचा आहे। असं शिजणार नाही म्हणून मी यामध्ये थोडंसं अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करणार आहे। पाणी ॲड केल्याने लवकर सॉफ्ट होतो। थोडीशी कोथिंबीर याच वेळेवर आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी पाणी ॲड करा, कारण की लवकर शिजतो। थोडंसं झाकण लावून 2-3 मिनिटापर्यंत जर वाफवून घेतलं तर कांदा वगैरे व्यवस्थित सॉफ्ट होऊन जाते। बघा, पाणी ॲड केल्यानंतर पूर्ण एकदा मिक्स करून घेतलेले मसाला आणि आता झाकण लावते आणि मसाला शिजवून घेते। जोपर्यंत आपला हा मसाला शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे पनीर बघून घेऊया। बघा, मी पनीरचे अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे, कारण हॉटेलमध्ये तुम्हाला ज्या प्रकारे भेटते ना, मी त्याच प्रकारे सगळं करून दाखवणार आहे भाजी। अशा प्रकारे मी ट्रायंगल शेपमध्ये हे पनीर कापून घेतलेलं आहे। तुम्ही स्क्वेअरमध्ये ॲड करू शकता, पण जर हॉटेलसारखीच बनवायची असेल आणि हॉटेलसारखी चव हवी असेल तर तुम्ही एकदा ह्याच पद्धतीने बनवून बघा। पूर्ण मसाला मिक्स करून घेतल्यानंतर बघा, पाणी पूर्ण याच्यातलं अटलेलं आहे आणि आता मसाला शिजून तयार आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते आणि हा मसाला पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। बघा, आपल्याला अशा प्रकारे इथं मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये न ॲड करता एखाद्या प्लेटमध्ये काढूनही थंड करू शकता, पण मी प्लेटमध्ये न काढता डायरेक्ट मिक्सरच्या पॉटमध्येच ॲड करून घेते आणि थंड होईपर्यंत थंड करून घेते। 2-3 मिनिटापर्यंत थंड झालं की मग मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेणार आहे मसाल्याची। जोपर्यंत आपला मसाला थंड होईल तोपर्यंत आपण इकडे पनीर फ्राय करून घेऊया। त्यासाठी त्याच कढईमध्ये मी 2 चम्मच इतकं तेल ॲड केलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की सगळे पनीर आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। एक एक करून मी ते सगळे पनीर ॲड करून घेतलेलं आहे। छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे पनीर फ्राय करून घ्यायचं, एकदम जास्त नाही, थोडेसे सोनेरी कलर येईपर्यंत पनीरला फ्राय करून घ्यायचं आहे। बघा, मी पनीरला अलटून पलटून दोन्ही साईडने फ्राय करून घेत आहे आणि एवढा सॉफ्ट आणि एवढा छान पनीर आहे ना, खूपच छान। तशाच प्रकारे तुम्ही तशाच पनीर वापरा, एकदम मऊ असा पनीर राहायला पाहिजे तर पनीरला टेस्ट येते। जर हार्ड असेल, पनीर थोडंसं कडक असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी ॲड करून काढू शकता। थोडंसं मीठ टाकायचं गरम पाण्यामध्ये आणि पनीर ॲड करून 2-3 मिनिटानंतर काढून घ्यायचं, पनीर सॉफ्ट होतो। बघा, पूर्ण पनीर फ्राय करून काढून घेतलेला आहे। त्यामध्ये मसाल्यामध्ये मी बदाम ॲड करायची विसरली होती म्हणून यावेळेवर ॲड केला आहे आणि आपला मसालाच बऱ्यापैकी थंड झालेला आहे। आता त्याला मिक्सरला लावून घेते आणि बारीक पेस्ट करून घेते मसाल्याची। मिक्सरला लावून घेतलेला आहे, मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे, बारीक करून घेतला आहे मी इथे। आता लगेच आपल्याला भाजीला फोडणी घालायचं आहे। त्यासाठी त्याच कढईमध्ये परत मी 3 चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 तेजपान ॲड केलेलं आहे, परत थोडंसं अर्धा एक तोडून तेजपान ॲड करून घेतलेला आहे आणि आपण जो वाटलेला मसाला आहे बारीक करून घेतलेला तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। बघा, आता ॲड केल्यानंतर 1 मिनिटापर्यंत छान मसाला तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, फिरवून घ्यायचा आहे चम्मचने।
आणि मसाला वाटताना एवढा बारीक वाटताना छान. आणि मी थोडं थोडं पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये मसाला बारीक करताना. तरी अर्धा एक वाटी पाणी मी यामध्ये ॲड केलं असेल. बारीक होत नव्हतं बरोबर, कारण एकदम क्रीमी टेक्स्चर पाहिजे असेल तर मसाला आपल्याला चांगला बारीक करून घ्यावं लागेल, तरच आपल्या भाजीचं एकदम क्रीमी टेक्स्चर येतो आणि एवढी सॉफ्ट अशी एकदम मलाईदार भाजी बनून तयार होते. जर त्यामध्ये खडे मसाले वगैरे किंवा आपले काजू वगैरे मोठे मोठे राहतील तर ते व्यवस्थित लागणार नाही. त्यासाठी मसाला मात्र व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे. आता 1 मिनिटापर्यंत भाजीला व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं अर्धा चम्मच इतकं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. परत एकदा मिक्स करून घेते. मीठ ॲड केल्याने लवकर तेल सोडते भाजी आणि लवकरही शिजते, म्हणून मी मीठ लगेच ॲड करून घेतलेलं आहे. आता मीठ ॲड करून झाल्यानंतर 1 मिनिट परतून घेतलेलं आहे. आता बाकीचे सगळे रेग्युलर मसाले यामध्ये मी ॲड करून घेणार आहे. बाहेरचा एकही मसाला मी वापरलेला नाही. 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा भरून इथे मी धने पावडर वापरलेला आहे. आता हा सगळा मसाला मिक्स करून घेऊया. 2 मिनिटापर्यंत मसाला व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजवून घेऊया. असं केल्याने मसाल्याची टेस्ट वाढते, भाजीची टेस्ट वाढते. त्यासाठी कधीही मसाला ॲड केल्यानंतर मसाला कमीत कमी 2 ते 3 मिनिटापर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाला व्यवस्थित शिजणार नाही तोपर्यंत आपल्या भाजीला टेस्ट येणार नाही. बघा 2-3 मिनिटं मी व्यवस्थित मसाला इथे शिजवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम ॲड करायची आहे. तुमच्याकडे जर मार्केटवाली फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते ॲड करून घ्या, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्या घरच्या दुधावरची फ्रेश क्रीम असते ती अर्धी वाटी इतकी काढून घ्या. वरचं पूर्ण दूध न काढता फक्त मलाई काढून घ्या आणि अर्धी वाटी मलाई यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आपल्याला. इथे मी चम्मचने सांगत आहे म्हणून तुम्हाला कळत नसेल तर अर्धी वाटी मलाई इथे लागणार आहे आपल्याला. इथे मी अर्धी वाटी इतकी मलाई ॲड करून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 2-3 मिनिटापर्यंत मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे मलाईला मसाल्यामध्ये. आता झाकण लावायचं आहे. झाकण लावून जोपर्यंत आपल्या मसाल्यातलं तेल किंवा तूप रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. मसाला आणखी इथे बरोबर शिजलेला नाही आहे, फक्त मी चेक करून घेतलं आहे मध्ये एकदा काढून. आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जेवढी आपली ग्रेव्ही लागणार आहे किंवा पातळ घट्ट जशी आपल्याला हवी आहे ना त्या प्रकारे आपल्याला इथं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे मी इथे 1 वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे, कारण मलाई पनीर जास्त घट्टही नसतो आणि जास्त पातळही नसतो. त्यासाठी तुम्ही मीडियम इतकं पाणी इथे ॲड करून घ्या. व्यवस्थित मिक्स करून घेते हा पूर्ण मसाला आणि आता परत याला झाकण लावते आणि जोपर्यंत पूर्ण तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आता हा मसाला मी शिजवून घेणार आहे. मी ते 4 ते 5 मिनिटापर्यंत हा मसाला शिजवला असणार आहे. पूर्ण मसाला शिजल्यानंतर बघू शकता किती तेल सुटलेलं आहे आणि इथे आपला मसाला व्यवस्थित असा परफेक्ट शिजून तयार झाला आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये फ्राय करून घेतलेले पनीर ॲड करून घ्यायचं आहे. पनीर ॲड केल्यानंतर परत आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आधी आपण यामध्ये पनीर ॲड करून घेऊ, परत एकदा मिक्स करून घेऊ भाजीला पूर्णपणे. बघा व्यवस्थित मिक्स करून झाली आहे भाजी, मिक्स करून घेतलेली आहे. आता झाकण लावते आणि परत 2-3 मिनिटापर्यंत छान भाजीला शिजवून घेते. जोपर्यंत पूर्ण तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून घेतलेलं आहे बघा. आणि आता वरून 1 चम्मच इतकी हाताने क्रश करून कसुरी मेथी ॲड करायची आहे आणि आपली भाजी एकदम हॉटेलसारखी बनून तयार आहे. हॉटेलसारखी नाही, हॉटेलपेक्षाही भारी अशी भाजी बनून तयार आहे. तुम्ही जर याच पद्धतीने जर भाजी बनवली ना तर तुमची भाजी कधीही बिघडणार नाही किंवा तुम्हाला हॉटेलपेक्षाही भारी चव मिळेल. आता वरून थोडीशी गार्निश करून घेऊया आपण फ्रेश क्रीम. आता आपली भाजी सर्व करण्याकरिता तयार आहे. तुम्ही याला बटर नानसोबत किंवा साध्या आपल्या तंदुरी रोटीसोबत किंवा प्लेन पराठा कशासोबतही सर्व करू शकता. मी ही भाजी तेलाच्या पराठ्यासोबत सर्व केली होती. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. कुठून बघत आहे तेही कळवा.